गेला नाही चालू आहे बसून राहा स्वामी समर्थ कारण देऊळबंद या आपल्या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केली. ही लोक काय येतात एवढ्या फक्त थिएटर प्रेक्षकांची मला बोलायचं रे, बाकी गर्दी नका करू. चलो मॅडम तुम्ही सिनेमा पाहणाऱ्या माणसांची बोलू द्या. मला त्यांच्या हितासाठी बनवलेला एक सिनेमा अक्षरशः महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. ज्यावेळी सिनेमा सुपरहिट होतो त्यावेळी आम्ही तिकडं एन्जॉय करत बसायचं. पुणे मुंबईत ते बरोबर नाही म्हणून असतात ते कष्ट फळाला लागले असं आम्हाला वाटतं. त्यामुळे धन्यवाद मंडळी. देशातलं नव्हे जगातलं एक शिस्तबद्ध संस्थान, धार्मिक संस्थान किती सुंदर असावं याचं उदाहरण शेगावमध्ये, त्या शेगावच्या राम गावंडे साहेब आणि गगलानींच्या थिएटरमध्ये आलेल्या आहात. पिक्चरच्या प्रमोशनच्या निमित्त काय सांगाल? आज गजानन महाराजांच्या नगरीमध्ये येऊन खरंच खूप मनाला आनंद मिळाला. कारण या देशाला नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असं देवस्थान, शिस्तबद्ध देवस्थान म्हणून शेगावच्या या देवस्थानाची ओळख आहे. संतनगरी आहे, खरंच ही संतनगरी आहे. आज देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा हाऊसफुल गर्दीत आजही आतमध्ये शो हाऊसफुल आहेत. चित्रपटाचा आज 22वा दिवस आहे. देऊळबंद 2 अनेक रेकॉर्ड करतोय. आता 75 कोटींचा टप्पा पार करून आपण पुढं चाललो आहे. कदाचित या सिनेमाला जो आशीर्वाद आहे तो स्वामी समर्थांचा आणि गजानन महाराजांचा आहे, शंकर महाराज साईबाबांचा आहे, गगनगिरी महाराजांचा आहे. कारण हे सगळे दत्तावतार तुम्हाला या चित्रपटामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवण्यासाठी धडपडताना दिसतील. ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांना मी काय म्हणतोय हे चांगलं कळतं आहे. कारण हे सगळे अवतार स्वतः हा गजानन महाराज हे शेतकऱ्यांसाठी या चित्रपटात धावून आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप अप्रतिम असा रोल जे गजानन महाराजांच्या रोलसाठी प्रसिद्ध आहेत, मुकुंद वसुले आपल्या विदर्भातलेच आहेत, नागपूरचे, त्यांनी ती भूमिका केलेली आहे. बाकी चित्रपटाबद्दल मी काय बोलणार, संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. आणि तुमच्या या शेगावमधल्या याच रंगमंदिरात, नवीन झालेल्या रंगमंदिरात सगळे शो हाऊसफुल चाललेत. याच्यावरूनच कळतं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा संपूर्ण महाराष्ट्रानं स्वीकारलेला सिनेमा आहे. पूर्ण कमाई देणार आहात, काय सांगाल आपण याबद्दल? सांगणं असं आहे की देऊळबंद भाग 1 केला तो पण मी सर्व डोनेशन अर्पण केलं जो मला नफा मिळाला. भाग 2चा पण आम्ही डे 1 पासून सांगितलं होतं की पिक्चर रिलीज झाल्यानंतर नाही, अगोदरच सांगितलं होतं की याच्यातनं मला जो काही नफा मिळाल, खर्च वाजा जातो, मी शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहोत. मग तो 50 कोटी हो, 100 कोटी हो, 150 कोटी रुपयापर्यंत जरी सिनेमा गेला आणि त्याच्यातला जो नफा मला मिळणार आहे, एक जयका फाउंडेशन नावाने मी एक सोशल फाउंडेशन केलेलं आहे. त्या सोशल फाउंडेशनमधून विविध भागातले लोक आम्ही त्याच्यामध्ये मोठे फाउंडेशन घेतले. नाम फाउंडेशन असेल, राज देशमुखांची माणुसकीची चळवळ असेल, हेगाणा म्हणून आहेत, असे विविध लोकांशी आम्ही टायअप करून त्या एरियातले राजू शेट्टी आहेत, या भागात प्रकाश बाबा आमटे आहेत, ह्या बऱ्याच लोकांशी आम्ही टायअप करून ते लोक जे देतील आम्हाला की हे लोकांना खरंच गरज आहे
ज्याला गरज आहे त्यांना आम्ही डायरेक्ट, त्यांनी सांगितलं त्या लोकांना डायरेक्ट आम्ही पेमेंट पाठवणार त्यांच्या अकाउंटला. ही एक सेवा आहे, एक समाजाचं ऋण जे असतं ते आपल्याला देणं आहेत. म्हणून स्वामींनी माझ्यावर जबाबदारी दिली असे मी मानतो आणि स्वामींचा पण प्रचार जगभर व्हावा आणि त्याच्यातनं एक सामाजिक बांधिलकी आणि समाजापुढे एक विविध विषय घेऊन आम्ही देऊळ बंदचे 11 भाग करतो आहे. देऊळ बंद 11चे भाग करतो आहे. पुढच्या वर्षी देऊळ बंद 3 अमेरिकेमध्ये शूट होणार आहे, त्याची आमची तयारी चालू झाली आहे. ही सेवा म्हणून मी हे काम करतो आहे. इथून आपल्या आता जिथं आज संतनगरीत आलो आहे गजानन शेगाव महाराजांच्या, म्हणजे इथं म्हणजे मी बऱ्याच वेळेस येऊन जातो, पण इथली जी मॅनेजमेंट आणि जी आहे हे खरंच वाखाणण्यासारखी आहेत आणि त्याला खरंच संतनगरी म्हणतात. आणि हा जो आपल्याला सर्व नफा मिळणार आहे आपण शेतकऱ्यांसाठीच देणार आहोत.